आपण आलो तो प्रभाग क्रमांक 17 या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिकांनी मतदारांनी गर्दी केली आहे. तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता मतदारांची या मोठ्या ज्या लांब रांगा लागल्या आहे. एकूणच या मतदार केंद्रावर मतदार करण्याकरिता मतदारांच्या मोठ्या रांगा हिंगणघाटच्या प्रभाग क्रमांक 17 या ठिकाणी दिसत आहे. PWD कार्यालय या ठिकाणी हे मतदार केंद्र आहे. मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच जे आहे मतदार आपला जो हक्क नोंदवत आहे. दुसऱ्या टप्प्यात हिंगणघाटच्या ज्या मतदाराचा टक्का पाहिला आपण तर 18.4 असा आहे. परंतु निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे की त्याच्यामुळे जे उमेदवाराचा टेन्स वाढणार आहे किंवा उत्सुकता वाढणार आहे. उद्या होणारी जे मतमोजणी होती ते पुढील 21 तारखेपर्यंत जे बाकी जे मतदार केंद्रामध्ये जे स्थगित मतदान प्रक्रिया झाली आहे ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे. हिंगणघाटमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे मतदारांचा जो उत्साह दिसत आहे. एकूणच दुसऱ्या टप्प्यात जरी मतदानाचा टक्का वाढला नसला तरी तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मोठा जो आकडा मतदारांचा दिसणार आहे. आपण आलो होतो हिंगणघाटच्या संजय गांधी स्मृती विद्या मंदिर इथे. प्रभाग क्रमांक 15 या ठिकाणचं जे मतदान आहे 2 खोल्यांमध्ये होत आहे. आपण पाहू शकता दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिकांनी जे आहे आपल्या मतदाराचा हक्क बजावण्याकरिता गर्दी केली आहे. पण आपण एकूण रांगेमध्ये पाहिलं तर महिलांची जे जे संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे तर पुरुषांची संख्या जी आहे कमी प्रमाणात दिसत. एकूण महिलांची जे मतदार बजावण्याची टक्केवारी आपण इथं पाहू शकतो. मतदान बजावण्याची टक्केवारी महिलांची आहे. एकूणच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो जे मतदान केंद्राच्या बाहेरचा जो परिसर पाहू शकतो. मोठ्या प्रमाणात मतदार केंद्राच्या बाहेर जे आहे नागरिकांनी गर्दी केली आहे. काही ॲटो गाडी या माध्यमातून सुद्धा जे आहे वरिष्ठ वृद्ध मतदारांना आणण्यात येत आहे. एकूणच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे गर्दी झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात हिंगणघाटच्या मतदाराची ते टक्केवारी आपण पाहिली तर 18.4 होती. तर पुढील टप्प्यात मतदाराचा टक्का अजून किती वाढेल हे सांगता येणार नाही. पण 2 टप्प्यात जे मतदाराची टक्केवारी पाहिजे तशी वाढलेली नव्हती. एकूणच आता अंतिम टक्केवारीच्या नंतरच जे मतदानात ते टक्केवारी हिंगणघाटात कशाप्रमाणे जो मतदानाचा हक्क जे नागरिकांनी बजावला हे हे आपल्याला पाहायला लागेल. पण एकूण एक पण मुश्किल उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जे मतदानाची जी तारीख होती मतमोजणीची उद्याच्या दिवशी होती. पण त्या आदेश जो आला आहे नवीन आदेश 21 तारखेला जे मतमोजणी होणार आहे त्याच्यामुळे उमेदवार जे रिंगणात होते त्यांचं जे उत्सुकता जे वाढणार आहे. मोठ्या प्रमाणात टेन्स निर्माण होणार आहे. हे जे मतमोजणी आहे पुढील 21 तारखेला जे होणार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे उत्सुकता या निवडणुकीत नगरपालिकेच्या सार्वत्रिक 2025च्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. आलो तो हिंगणघाटच्या विद्या विहार स्मृती विहार या संजय गांधी स्मृती विहार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे मतदारांनी गर्दी केली आहे. पण दुसऱ्या टप्प्यात जे मतदाराचा आकडा पाहिला तर खूप कमी आहे हिंगणघाट क्षेत्रातला. आपल्याबरोबर जे आहे शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत मला सांगा मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. पण पहिल्या दुसऱ्या टप्प्यात जे आहे मतदाराची टक्केवारी वाढलेली नाही. काय प्रतिसाद असं आहे की मतदारांमध्ये हे जे शासन आहे त्या शासनाचा जो 9 वर्षाचा जो 4 वर्षाचे इलेक्शन लेट झाले त्याच्याबद्दलचा अतिशय आक्रोश आहे आणि तो आक्रोश मतदार आपल्या मतदारातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. नाही. अतिशय उत्साहानं लोक या ठिकाणी मतदान करत आहेत. पण टक्केवारी वाढली नाही. दुसऱ्या टप्प्यात मोठा टक्केवारीचा जो आकडा आपण टक्केवारीचं असं असतं का बा, 18.4 आली आहे. दुपारच्याला अंतिम टप्प्यात काय टक्केवारी राहील असं वाटतं मला तुम्हाला? असं वाटते 65 ते 70% टक्केवारी राहण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीचा मी उत्साह लोकांमध्ये पाहतो. लोक स्वतःहून म्हणजे कुठलाही याचा सहारा न घेता लोक स्वतःहून त्याच्यासाठी मतदानासाठी आकर्षित होत आहे आणि त्यांच्या मनात जो आक्रोश आहे गेली 4 वर्ष इलेक्शन नाही आहे आणि जो सत्तेच्या विरोधातला जो आक्रोश आहे तो मला निश्चित प्रामुख्याने या ठिकाणी दिसत आहे. मला सांगा एकूणच जे मतदानाच्या मतमोजणीची तारीख बदललेली आहे त्या संदर्भात काय बोलणार? 21 तारखेला जे मतमोजणी होणार 2 तारखेला जे होणार होती ती 21 तारखेला होणार. आता असं आहे की नेमकं काय इलेक्शन उमेदवाराचं काय टेन्स वाढणार काय 100% त्यांची उत्सुकता वाढणार, त्यांचा सस्पेन्स वाढणार की ज्या पद्धतीचं मागच्या काही काळात आपण पाहतो की पेट्या बदलणं, मशीन बदलणं, त्याच्यानंतर काय काय ते प्रकार जे चुकीचे प्रकार या ठिकाणी होत आहे ते त्याच्यामुळे मतदार
त्यामध्ये सस्पेन्स वाढला आहे आणि उमेदवार जे आहे त्यांच्यामध्ये सस्पेन्स वाढलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने हे काही चांगली गोष्ट नाही आहे. आमचा निकाल उद्या 3 तारखेला येणार होता, पण आता तो 21 तारखेला येणार असं आताच मी एक नोटिफिकेशनमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चित जे उमेदवार आहे ते टेन्स आहे आणि त्याचं काय आता समोर त्याची काय होईल मला काही सांगता येत नाही. एकूणच आपल्याबरोबर मनीष देवळे होते, यांनी जी माहिती दिली. जो मतदारामध्ये उत्साह भरपूर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मतदार स्वतः जे आहे मतदान करायला घराच्या बाहेर पडत आहे. पण अंतिम टप्प्यात यावरून असं वाटतंय का हिंगणघाटच्या नगरपालिका क्षेत्रातली जे टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढणार. आलो तो हिंगणघाटच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये. प्रभाग क्रमांक 13 हा प्रतिष्ठेचा असा मतदारसंघ समजला जात आहे. हिंगणघाटात मोठ्या मोठ्या उमेदवाराची इथे प्रतिष्ठा लागलेली आहे असंच म्हणावे लागेल. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे मतदारांनी आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली. आपण दृश्यांमध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे मतदार केंद्राच्या बाहेर मोठी गर्दी दिसत आहे. एकूणच या प्रभागात जे आहे मोठे दिग्गज उमेदवार आणि दिग्गज जे नेते आहेत त्यांची प्रतिष्ठा इथे लागलेली आहे. मतदान केंद्रातही सकाळी 7:30 वाजतापासून मोठी जी लाईन लागली होती. 11:30 वाजतापर्यंत जे मतदाराची टक्केवारी आली आहे 18.4 अशी मतदाराची संख्या आली, टक्केवारी आली आहे. पण याच्यानंतर जे मतदाराचा जो निकाल काल लागणार होता, पण त्यात सुधारणा करण्यात आली. कोर्टाकडून आदेश देण्यात आला. पण मतदान जे मोजणी आहे पुढील 21 तारखेनंतर जे थांबलेले जे मतदार आहे त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच 21 तारखेला जे मतमोजणी होईल. तोपर्यंत उमेदवार जे आहे टेन्समध्ये राहणार किंवा उमेदवाराला उत्सुकता लागून राहणार.